आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। आमदार डॉक्टर गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या 98व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आज यशराज प्राथमिक विद्यालय घेरडी या ठिकाणी सन्माननीय सोमाआबा मोठे यांच्या संस्थेत आपण हे आयोजन केलेलं होतं। या स्पर्धेमध्ये 100हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। त्यामध्ये जवळजवळ 15 जिल्ह्याहून अधिक जिल्ह्यातील स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यापैकी 98 स्पर्धक इथं उपस्थित होते। त्याच्यामध्ये आम्ही 2 फेऱ्यामध्ये या स्पर्धा घेतलेल्या आहेत। त्याच्यातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्ही 21,000 रुपयाचं देत आहोत। ते पारितोषिक आम्हाला दिलेले दानशूर व्यक्ती आहेत डॉक्टर दिलीप कुमार इंगोले साहेब, संस्थापक अध्यक्ष सह्याद्री कॉलेज फार्मसी। त्याचबरोबर अशोक अदलिंगे, अशोक वॉटर प्रूफिंग कंपनी पुणे व द्वितीय पारितोषिक आमचं 15,000 रुपयाचं आहे। ते दिलेलं आहे सन्माननीय शशिकांत शेठ येलफले उद्योजक व सत्यवान शिंगारे API मुंबई। तृतीय पारितोषिक आमचं आहे 11,000 रुपयाचं। ते पारितोषिक आम्हाला मिळालेलं आहे पंढरपुरी चाय प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याकडून। त्याचबरोबर चतुर्थ पारितोषिक आम्हाला 7,000 रुपयाचं मिळालेलं आहे संदीप उर्फ गोटू गावडे उद्योजक जवळा। त्याचबरोबर 5वे पारितोषिक पिंटूभाऊ बंडगर माजी सरपंच अनगडा यांच्याकडून मिळालेलं आहे। उत्तेजनार्थ पारितोषिक गणेश लवटे मेडिटेशन ट्रेनर यांच्याकडून। तर दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस हे आम्हाला प्राध्यापक डॉक्टर भारत गरंडे यांच्याकडून मिळालेलं आहे। विशेष सहकार्य नितीन पाटील युवा उद्योजक, किशोर मामाने संपादक, मुन्ना मुलानी उद्योजक, भूषण देशमुख युवा उद्योजक, किरण वाघमोडे सर, काकासाहेब मोरे संस्थापक अध्यक्ष, सुमंगल उद्योग समूह। त्याचबरोबर सर्व उपस्थितांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये या स्पर्धा यशराज प्राथमिक विद्यालय घेरडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या आहेत। परीक्षक म्हणून आम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शक लोंढे सर, जवंजा सर, मस्के सर, बंडगर गुरुजी, खरात सर, त्याचबरोबर पैलवान सर असे उत्कृष्ट परीक्षक आम्हाला लाभले। त्यांच्या माध्यमातून आम्ही अंतिम निकाल जाहीर करत आहोत। आता सन्मान्य आजच्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरणाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे यांच्या उपस्थितीमध्ये आणि या सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते आमदार सन्माननीय बाबासाहेबजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गिरडी या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा करणार आहोत। हे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा वाटते वक्तृत्व स्पर्धा। एकूण किती स्पर्धक सहभागी झाले होते? जवळजवळ या स्पर्धेमध्ये 110हून अधिक स्पर्धक सहभागी झालेले आहेत। 98 स्पर्धकांनी या स्पर्धेचा योगायोग असेल की 98व्या जयंतीनिमित्त 98 स्पर्धकांची इथं उपस्थिती लाभलेली आहे। त्याच्या माध्यमातून 2 गटामध्ये या स्पर्धेची विभागणी करून निकाल जाहीर करत आहोत। ठीक आहे। आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्पर्धा झालेली आहे असं स्पर्धकाच्या तोंडातून सुद्धा आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे। जवळजवळ सर्व स्पर्धकांना आपण सहभागाचं प्रमाणपत्र, त्याचसोबत सन्माननीय विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सुयोग्य पत्नी डॉक्टर निकिताताई देशमुख यांच्याकडून आम्हाला एक किट बॉटलचे बक्षीस मिळालेलं आहे। प्रत्येक बक्षिसाचं स्वरूप आम्ही सहभागी उमेदवार जे आहेत त्यांना एक सहभागाचं प्रमाणपत्र, स्वतः आमदार साहेबांचं स्वाक्षरीचं सहभाग प्रमाणपत्र आणि एक बॉटल स्टीलची भेट म्हणून दिलेली आहे। बाकीच्यांचं बक्षीस आम्ही आता करणार आहोत।